हिमांशूला आपण रोनक खानावल टीम संघामध्ये खेळताना बघितलं. अशा अनेक खेळाडू आहेत जे प्रत्येक संघामध्ये आता थोडेसे चेंजेस झालेले आहेत, म्हणजे प्रत्येकी संघाला बॅलन्स केलेला आहे केपीएलच्या माध्यमातून. राजेंद्र पाटील सर, जर टीम मीटिंग तुमची झाली असेल तर तुम्ही आता मैदानाच्या बाहेर पडायचं आहे. सो प्लीज रिक्वेस्ट टू राजेंद्र पाटील सर, या आपण या. आता जेवढे खेळाडू आहेत तेवढेच खेळाडू खेळतील आता मैदानामध्ये. एक मॅच तुम्ही एक खेळाडू शॉट घेऊन खेळवायचे आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर त्याला इन मध्ये आतमध्ये करायचं आहे. आपण मॅच चला ऑन करायची आहे. अगदी बॅटर देखील कंटाळून आता मैदानाच्या बाहेर पुन्हा आलेले आहेत. सामन्याला सुरुवात नो डाऊट. सर्व प्रेक्षक जे ऑफलाईन गेले होते ते पुन्हा आता ऑनलाईन येतील प्रिन्स मूवीज यांच्या माध्यमातून. मागच्या मॅच मध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगताना तुम्ही बघितलं. या स्पर्धेमध्ये मॅच पुन्हा एकदा आपण वारंवार सूचना देत आहेत ऑर्गनाइज कमिटी प्लीज. सो प्लीज संपूर्ण ऑर्गनाइज कमिटी आम्हाला आता आवाज देत आहे की मॅच चालू करायची आहे. एकच खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर राहील, लक्षात असू द्या. एक खेळाडू शॉट आहे. एकच पेट्रोलिंग करताना डीप मध्ये एकच खेळाडू 30 जो 30 सर्कल जो आहे तोच एक खेळाडू बाहेर असेल. बाकीचे सर्व खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये असतील. फेमस बुमरा गोलंदाज इथे तयार होता आहे. राजेंद्र पाटील सर हळूहळू पावलाने आपण पाहता मैदानाच्या बाहेर पडताना थोडीशी चर्चा केली त्यांनी खेळाडूंसोबत. मागच्या केपीएल मध्ये 5 मार या टीम संघामध्ये ते खेळले होते. उपविजेता संघ ठरले होते. उत्कृष्ट कॅच नक्कीच त्यांनाच आपण दिली होती. अगदी कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर ड्राईव्ह करून झेल पकडली होती त्यांनी. तर आपण मॅचला सुरुवात पुन्हा एकदा पंचांना सांगू इच्छितो की 5 षटकांचा हा सामना आहे. 2 षटकाचा पॉवर प्ले आहे. त्याच्यामध्ये पहिल्या पॉवर प्लेमध्ये एक खेळाडू बाहेर असेल कारण की 10 खेळाडू आहेत आणि दुसऱ्या पॉवर प्ले षटकामध्ये 2 खेळाडू असतील. यस, एक खेळाडू शॉट घेऊनच खेळत आहे टीम गरुड देवा. नक्कीच तो खेळाडू वेळेवर येणं फार महत्वाचं आहे. जो कोणी येणं बाकी येतो. मॅच ऑन. पहिला चेंडू. पहिला चेंडू अगदी भारतीय संघाचे एक उत्कृष्ट गोलंदाज बुमरा याच्या शैलीने हा चेंडू टाकलेला आहे गोलंदाजाने. तर एक धाव श्री गणेश धावांना सुरुवात इथे होत आहे. कोणत्या प्रकारची पॅनल्टी नाहीये कारण त्यांचा 12वा खेळाडू इथे सज्ज आहे, म्हणजे 11वा खेळाडू. एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये शॉट आहे. जर पहिला पॉवर प्ले समाप्त झाला आणि त्यानंतर जर तो आला तर त्याला संधी मिळू शकते. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय. ऍक्शन तर बुमरा सारखीच आहे या गोलंदाजाच्या आणि नक्कीच त्या प्रकारची गोलंदाजी देखील करतोय. मागचे 2 चेंडू चांगले टाकलेले आहेत लाईन मध्ये. लेंथ आणि लाईन चांगली आहे गोलंदाजाची. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या. त्यानंतर डॉट चेंडू. ऑफस्टिकचा चेंडू प्ले अँड मिस डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते लेंथ लाईन मध्ये. ममता चषक 2025 या स्पर्धेचा आगाज आजपासून झालेला आहे. उद्या शेवट असेल या स्पर्धेचा. गोलंदाजी करताना गोलंदाज आपण पाहतोय बुमरा. कोण गावचा हा बुमरा आहे आणि ते मिस टाइम आहे. आता इनफिल्डच्या वरतून चाललाय सीमेच्या दिशेने. शतरक्षक चेंडू मागे. चेंडूला अडवलाय, ढकललाय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा मात्र तिथे धावा कंप्लीट झालेल्या आहेत. त्या म्हणजे 2 धावा. 2 धावांनी संघाची धावसंख्या 4 धावा धावफलकावर. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील एक शेवटचा मॅच होणं बाकी आहे. त्यानंतर दुसरे राऊंड जे आहे सुरू होतील वेळेवर. तर प्रत्येक संघाने वेळेवर पोहोचायचं आहे. प्रयागराज आणि साई माऊली टीमचे कॅप्टन आपण लगेचच VIP डायझवर यायचं आहे.
ऑफस्टिकचा चेंडू बॅटची एज अँड गॉन. विकेट. विकेट डाऊन फर्स्ट. बॅटर विकी मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वर. पहिल्या षटकामध्ये बुमराने विकेट घेतला. वो कह सकते आप बुमराह ने गुमराह किया बल्लेबाज को. चांगली गोलंदाजी, चांगली लेंथ लाईन. तुम्ही पाहतायत ममता चषक 2025 आयोजक आहेत ममता सहकारी पतसंस्था कोणगाव. ज्या स्पर्धेचे आधारस्तंभ सन्माननीय सुनील बलिराम म्हात्रे, त्याचबरोबर मीनाताई म्हात्रे अध्यक्ष आहेत. श्री अमोल कराले उपाध्यक्ष आहेत. विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभलेला आहे तो म्हणजे चेरोबा 40+ क्रिकेट संघ कोणगाव आणि चेरोबा क्रिकेट संघ ग्रामीण कोणगाव या दोन्ही संघांचा आम्ही आभार व्यक्त करू ज्यांनी या स्पर्धेला विशेष सहकार्य केलेला आहे. या स्पर्धेमध्ये संचालक आपण पाहतोय महेश मुकादम, अश्विनी मेस्त्री ते उपस्थित होते. लोपेश मुकादम, सचिन कराले, राम मुकादम, सुजित भाई म्हात्रे, विदू नायर आणि संदेश म्हात्रे आणि अमीर मुल्ला, सुरेश पाटील आणि कौसर मुजावर यांचा आम्ही आभार व्यक्त करू. कायदेविषयक सल्लागार ॲडव्होकेट गणेश गोपाल गोलप यांचा आम्ही आभार व्यक्त करू. तर पहिल्या षटकाचा खेळ इथे झालेला आहे समाप्त. धावावं लागलेला आहे 4-1 विकेट. जिथे बॅटर आऊट झाला होता राहुल त्यांनी निराश केलं या मॅचमध्ये. लगेच दुसऱ्या षटकाला सुरुवात. 4 मिनिटं समाप्त झालेले आहेत. लक्षात असू द्या प्रत्येकी संघाला 5 षटकांसाठी पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटं आहेत आणि 25 मिनिटाचा वेळ पहिल्या इनिंगसाठी. लक्षात असू द्या. नयन मुकादम आल्या षटक क्रमांक 2 घेऊन दूरच्या टोकावरून गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग वर बॅटर दिनेश पिंक कॅप मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. वेळ कमी खर्च करा आपण. 5 मिनिटं झालेली आहेत आतापर्यंत. इनफिल्डच्या वरतून खेळलाय, ड्राईव्ह केलाय कव्हर क्षेत्रामध्ये. शतरक्षक चेंडू मागे थांबणार नाहीये. आउटफील्ड चांगली आहे. चेंडू चाललाय सीमारेखा पार. येतोय चौकार. चौकाराने आता धावसंख्या 8 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात इथे केलेली आहे बॅटर दिनेश मुकादम याच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये एक खेळाडू इथे एंटर होत आहे, मात्र त्याला या षटकाच्या समाप्तीनंतरच मैदानामध्ये प्रवेश मिळेल. 5 चेंडू वेट करावा लागेल त्या खेळाडूला. फार उशीर झाला त्याला, मात्र आला आहे तो. 11वा खेळाडू म्हणून तो खेळ मैदानामध्ये. ओ डार्टी गोल, परफेक्ट यॉर्कर. पायांच्या दोन्ही मधून थँक्यू डीजे. नयनचा हा स्पेशल हत्यार अर्थात स्पेशल डिलिव्हरी परफेक्ट यॉर्कर चेंडू मिडल स्टम्प जो आहे उखडला होता. दांडी गुल केली होती. बॅटर दिनेश मुकादमला डगाडमध्ये परतला. न्यू बॅटर फैजान मैदानाच्या आतमध्ये. टीम अडचणीमध्ये आली आहे. 2 विकेट लवकरच गेलेल्या आहेत. पहिल्या 8 चेंडूमध्ये 2 विकेट आणि 8 धावा. बुमराने चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला. 4 धावा खर्च केल्या, विकेट त्याला मिळाला. आणि इथे देखील तोच सध्या नयनचं वार पाहायला मिळतोय. गोलंदाजीचा वार पाहायला मिळतोय. नयन मुकादम राईट आर्म. हा स्ट्रोक बनवला गेलाय, मात्र शतरक्षक आहे. एक सिंगल धाव मिळेल. एका धावाने संघाची धावसंख्या 9 धावा धावफलकावर. एक मात्र झाड जो आहे जबल मैदानाच्या दिशेने
ती छाव जी आहे ती दिली जात आहे मैदानामध्ये. बाकीचे स्टँड भरपूर आंतरराष्ट्रीय प्रमाणे लांब आहेत. जसं आपण वानखेडे स्टेडियम बघितलं, दादाजी कोंडदेव स्टेडियम बघितलं. जोरदार अपील. ओ यस प्लम. एलबी फलंदाज आउट. अजून एक धक्का दिलेला आहे इथे गोलंदाजाने. चांगली कामगिरी तुम्हाला इथे पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. दुसरा विकेट मिळाला इथे नयनला आणि टीमला तिसरा विकेट. न्यू बॅटर मंगेश. आपला मंग्या मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळावा लागेल मंग्याला. चांगली बॅटिंग करावी लागेल कारण की विकेट 3 झालेले आहेत आतापर्यंत. धावांना रोख लावला गेला. कंजूस गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळत आहे. नयन पुढचा चेंडू घेऊन दूरच्या टोकाकडून गोलंदाजी केली जाते. ऑफ स्टिकचा चेंडू आहे. अगदी बाहेर कट झालेला आहे आणि पंचाने चांगला निर्णय दिलेला आहे. वाईट आहे हा चेंडू. ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू लँडिंग झाला होता आणि सिंगलच्या मदतीने धावा धावबलकावर 10 धावा. राज बावल्या देखील असं वाटतं पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये असावा. राज पाटील. पुढचा चेंडू गोलंदाजाचा. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू इथे टाकला गेलाय. डॉट चेंडू. कमबॅक करताना गोलंदाज नयन. षटकातील हा शेवटचा चेंडू आहे. चांगली गोलंदाजी रॅली. एक एक्स्ट्रा धावा आतापर्यंत आलाय आणि 5 धावा बॅटनं बनल्यात म्हणजे 6 धावा गोलंदाजाने खर्च केलेल्या आहेत आतापर्यंत. मंगेश सज्ज होत आहे. शेवटचा चेंडू षटकातील. शेवटच्या चेंडूवर एक स्ट्रोक खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. रनआउटची संधी देखील होती. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित फलंदाज आऊट झाला असता. मात्र एक सिंगल धाव. तर पहिले या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहे धावफलकावर 11 धावा. 5.50 ची सरासरी गाठत आहे टीम. श्री 11 लगेच फिल्डिंग लावा. टीम मीटिंग घेऊ नका आपण मैदानाच्या आतमध्ये प्लीज. अगोदरच आपण थोडस लेट आहात. पंच देखील सुनील म्हात्रे सर आपणास विनंती करतात की आपण आपला क्षेत्ररक्षण लावायचं आहे. पुन्हा एकदा सेट. बुमरा गोलंदाज इथे गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. कोणगावचा बुमरा त्याला नाव हा देण्यात आलेला आहे. आम्हाला जी नावं मिळतील ते नावाने आम्ही अनाउन्समेंट करू. मयूरने देखील त्या प्रकारे सकाळी चर्चा केली. सूरज. अगदी एक सूरज आकाशामध्ये चमकला आणि सध्या पहिल्या षटकामध्ये अगदी सूरज हा चमकला होता. सूरज उर्फ बुमरा गोलंदाजी करताना आपण पाहतोय. बॅटर मंगेश सज्ज होत आहे. सूरज इथे दुसरं षटक आणि टीमचं तिसरं षटक टाकतोय. सूरज अर्थात बुमरा. 13 मिनिटं समाप्त झालेले आहेत. लक्षात असू द्या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. का मी थांबलो होतो. का माझा संघ थांबला होता माझ्यासाठी. थँक्यू. मी का थांबलो होतो. का माझ्या संघाला मी थांबवलं होतं. कारण की तो खेळाडू जो ज्याने झेल पकडली आहे ना तोच खेळाडू तो असं लेट रिपोर्ट केला होता या मॅच मध्ये आणि त्याने एक चांगली झेल पकडली आहे. सागर गोसावी यांनी ही झेल पकडलेली आहे. सागर एक चांगला खेळाडू आहे. प्रमुख खेळाडू आहे. म्हणून जवळजवळ 20 मिनिटं गरुडा देवा टीम थांबला होता आपल्यासाठी. 20 मिनिटं ग्राउंड खाली ठेवला होता आणि सागरने कोणत्या प्रकारची चुकी केली नाहीये. चांगली झेल पकडली आहे. न्यू बॅटर संकेत. मागच्या मॅच मध्ये संकेतने 8 धावा डिफेन्स केल्या होत्या आणि संघाला जिंकून दिलं होतं. आता हा संकेत काय करेल पाहूया आपण. धावा जर विचार केला धावांचा तर 11 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. प्रत्येक चेंडू मागे टीम मीटिंग नकोय प्लीज. गरुडा देवा टीमचे कॅप्टन. स्पर्धा जर वेळेवर समाप्त झाली तर सर्व वेळेवर घरी जातील. आपण जितका लेट करेल तितका लेट घरी जाल तुम्ही.
सूरज पुढचा चेंडू घेऊन आपण पाहतोय. पहिला विकेट मिळाला पहिल्या चेंडूवर सूरजला. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतू गेले. स्ट्रोक चांगला बनवला आणि खाली क्षेत्रामध्ये एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये जाणारा हा चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. धावसंख्या इथे 15 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. एक चांगला क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळाला. संकेतच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक प्रेक्षकांना पाहायला मिळाला. सूरजच्या अगेन्स्ट आता धावा बनतायत. मोठे फटके येतील का संकेतच्या माध्यमातून? ऑप्टिकच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू कमबॅक करताना सूरज आपण पाहतोय. 3 चेंडू खूप चांगले टाकलेले आहेत सूरजने. एकावर विकेट मिळाला, दुसऱ्यावर चौकार आला आणि त्यानंतर एक डॉट चेंडू कमबॅक इथे पाहायला मिळते. सूरज राईट हॅम ओव्हर द विकेटने गोलंदाजी करताना. ओ परफेक्टली यॉर्कर चेंडू. सोपं नाहीये पॉकिंग क्रीज मध्ये चेंडू लाईन करणं. चांगली गोलंदाजी ऍक्शन आहे, त्यानुसार गोलंदाजी देखील करते. व्हेरिएशन खूप चांगला आहे. याच्या अगोदर शॉर्ट चेंडू टाकला होता, त्यानंतर ओव्हरपिच चेंडूवर चौकार आला आणि त्यानंतर आता ब्लॉक हॉल मध्ये यॉर्कर चेंडू टाकला आणि आता लेग कटर चेंडू टाकला गेला. काय गोलंदाजी पाहायला मिळते, चायनामॅन गोलंदाजी. 6 चेंडू आत्तापर्यंत त्याने 11 चेंडू मध्ये टाकलेले आहेत आणि धावा खर्च केलेल्या आहेत त्याने आतापर्यंत. ते म्हणजेच 8 धावा आणि 3 विकेट्स आतापर्यंत. काय गोलंदाजी राहिली आहे. आता पुन्हा एकदा विकेट मिळेल का? आणि अशा प्रकारे आजच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी सूरजची पाहायला मिळाली. कम ऑन डीजे. आठ धावा खर्च केल्या आणि 4 विकेट तब्बल घेतलेल्या आहेत सूरजने. सूरजसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. गोलंदाजीचा एक उत्कृष्ट षटक तुम्हाला पाहायला मिळाला. या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी सूरजची राहिलेली आहे. आता इथे चौथ्या षटकाला सुरुवात. 2 टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचे. दर्शनला गोलंदाजीसाठी लावण्यात आलेला आहे. प्रयागराज आणि साई माऊली टीमचे कॅप्टन. कॅप्टनने पोहोचून राहायचे व्यासपीठावर. टॉस केला जाईल. मोठा फटका केल्याचा प्रयत्न. फैजानचा मिस टाइम स्ट्रोक आणि त्याच्यावर फैजानला परतीचा प्रवास करावा लागेल. बॅटर आउट. फैजान देखील आता मैदानाच्या बाहेर पडताना तुम्हाला पाहायला मिळत आहे. जबल मला वाटतं प्रत्येकाला बॅटिंग मिळेलच. नन्हे मैदानाच्या आतमध्ये. नन्हे जेसमेर पिक्चर सर्वांनी बघितला. आता हा नन्हे कोण गावचा आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी चांगली करताना आपण पाहतोय. गोलंदाजाला दर्शन. पहिला विकेट मिळाला दर्शनला या स्पर्धेमध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेटने कट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू. डॉट चेंडू. मयूर पाटील किती धावा झाल्यात आतापर्यंत? फक्त 15 धावा धावफलकावर आहे आणि आता चौथ्या षटकाचे 2 चेंडू टाकलेले आहेत. म्हणजे अजूनही इथून 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 चेंडूमध्ये जर 20 धावा आल्या नाही तर मग दबाव वाढू शकतो टीमवर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज घेऊन मागच्या बाजूने चेंडू सरकलाय. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतोय तोपर्यंत एक सिंगल धाव. धावसंख्या 16 धावा धावफलकावर. कोण गावामध्ये असं एकही
खेळाडू राहिला नाही की तो खेळणार नाही या स्पर्धेमध्ये, सर्वच खेळतील. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय पॉइंट कव्हरच्या मधून, येतोय चौकार. सुनील मात्र सांगतायत की हा सोपं झेल होता आणि शॉर्ट फाईन लेगच्या शतरक्षला हा झेल होता. पुन्हा एकदा आपण पाहतोय या आहे थर्डमॅन शतरक्षक आहे, शॉर्ट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग. फक्त एकच धाव इथे मिळालेला आहे, तर 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. धाव संख्या 23 धावा. धावा बनत नाहीयेत कारण की गोलंदाजी चांगली होते. फिल्डिंग लावून घ्या, आपण शेवटचं षटक कंप्लीट करायचं आहे. वेळेवर तुम्ही 4 षटक टाकलेले आहेत म्हणून कोणत्या प्रकारचा खेळाडू तटीय सर्कलमध्ये घेतला जाणार नाहीये. जे ते खेळाडू आहेत ते तुम्हाला ठेवायचे आहेत. पुढच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनने लगेच टॉस बॉक्सवर पोहोचायचं आहे. साई माऊली टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर प्रयागराज. बिग फाईट, बिग बॅटल यानंतर पाहायला मिळेल. शेवटचा षटक टाकण्यासाठी गोलंदाज इथे सज्ज होत आहे. सूरज गोलंदाजीसाठी आलाय, उर्फ गोलू. किती गोलू आहेत गावामध्ये, सर्वांना गोलवावं लागतं तेव्हा टीम तयार होतो. चांगला स्ट्रोक केलाय. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. एक झाला, दुसरा धाव आरामात बनवलेला आहे ते. धाव संख्या 25 धावा. सिल्वर जुबली 25 रन्स इन बोर्ड. लास्ट ओव्हर प्रोग्रेस. शेवटचा षटकाचा खेळ आहे, त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. बॅटची एज घेतलाय. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे, फक्त एकच धाव मिळेल. पुन्हा समोर खेळला, ड्राईव्ह केले चेंडूला, लॉंगनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल धाव कंप्लीट. आता ओव्हर थ्रो झालेला आहे आणि आता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न सुरू होताच तर इथे थांबवला गेलाय. मुदस्सीर सध्या यूट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहेत. आपका हार्दिक स्वागत है. ममता ट्रॉफी 2024 में 25 में 24 के बाद 25 से आता है. चेंडू हवेमध्ये होता, मात्र फायदा घेताला नाहीये विकेट कीपरला. तर इथे धाव मिळाली सिंगल. धाव संख्या 29 धावा धावफलकावर. थोडंसं पंचांना देखील पाणी विचारा मित्रांनो. फार आज वातावरण कडक आहे. चिल करण्यासाठी थंडगार पाणी पंचांना असणं फार महत्वाचं आहे. आज मला तरी वाटतं राजेंद्र पाटील सरांच्या घरी सुविधा असेल, पंचांना आज जेवणाची व्यवस्था असेल. षटकार आलाय. षटकाराने इथे धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 35 धावा धावफलकावर. 35. प्रतीक बारके ऑन फायर नाव. ऋतिक की प्रतीक, मात्र ऋतिकनेच हा स्ट्रोक खेळला होता आणि आता विकेट मिळेल. तर अशा प्रकारे
5 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धावा 36 धावा धावफलकावर, 37 धावांचा एक छोटासा आव्हान, एक छोटासा ब्रेक, 2 मिनिटाचा ब्रेक. त्या ब्रेकमध्ये टॉस आपण इथे करणार आहोत पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स अर्थात व्यासपीठावर पोहोचायचं आहे. आपण साई माऊली टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर प्रयागराज टीमचे कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे व्यासपीठावर. पाहुण्यांच्या शुभास्ते टॉस केला जाईल. पाहुण्यांची नावं आमच्यापर्यंत पोहोचली जातील आणि पाहुण्यांच्या शुभास्ते आपण टॉस देखील करू. सोहेल भाई गांगरे और साथ ही साथ शैलेश पाटील या दोन्ही पाहुण्यांच्या शुभास्ते आपण पुढील मॅचचा टॉस करत आहोत. तिथे कॅप्टन चला हळूहळू पावलाने नव्हे तर वेगाने या. आपण थोडीशी चर्चा कॅप्टन सोबत नक्कीच होईल. मात्र सोहेल भाई आपल्या शुभास्ते टॉस करतायत. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. हेड अँड टेल छापाकाटा भारतीय संस्कृतीचा हा टॉस साई माऊली टीमच्या कॅप्टनचा कॉल आहे. छापाचा कॉल आहे, आलेल देखीलच छापा आहे. थँक्यू सोहेल भाई, आपको बैठना है. थोडीशी चर्चा आपण साई माऊली संघाच्या कॅप्टन सोबत करणार आहोत. काय वाटतं, ममता चषकामध्ये तुम्ही खेळतायत, गावातील संघ आहेत, KPL झाला, बिग बॅच झाला, आता ममता चषकामध्ये तुम्ही खेळतायत, कसं वाटतं या मैदानावर? चांगलं वाटतंय. आयोजन पण खूप चांगलं आहे. टॉस जिंकले, काय निर्णय? क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलेला आहे. 5 षटकांचा सामना आहे. किती धावांना रोखण्याचा प्रयत्न असेल? प्रयागराज महाकुंभमेळ्याचे हे खेळाडू आहेत, त्या संघासमोर खेळायचा आहे. काय टार्गेट तुम्ही सेट करणार तुमच्यासाठी, कारण तुम्हाला ते चेसिंग देखील करायचे आहेत. किती धावांना थांबवण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावांवरती थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही. ॲज अ कॅप्टन आपला रोल काय असेल या मॅचमध्ये, गोलंदाज की फलंदाज? फलंदाज. ॲज अ बॅटर नक्कीच आम्हाला चांगली बॅटिंग पाहायला मिळेल आपल्या संघाची. हो नक्कीच. आपल्या संघासाठी शुभेच्छा. टॉस जर इथे प्रयागराज टीम संघाने जिंकला, तुमचा निर्णय काय असा? फील्डिंग. आता बॅटिंग करायची आहे, तर किती धावा बनवणार 5 षटकामध्ये तुम्ही? 60 रन. ममता चषक कसं वाटतोय? चांगलं आयोजन केलेलं आहे. नक्कीच कॅप्टनला बोलायचं आहे की आयोजन चांगलं आहे. टॉस झालेला आहे मित्रांनो, आणि टॉस साई माऊली टीम संघाच्या कॅप्टनने जिंकलेला आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. आपण कॉमेंटर बॉक्समध्ये मयूर पाटीलचा आवाज ऐकणार आहात. धन्यवाद संदेश पाटील. तर वळतोय आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्याकडे. खेळणारे जे 2 संघ आहेत, श्री 11 विपक्ष गरुड देवा. गरुड देवा संघाने चांगली गोलंदाजी केली. 5 षटकांमध्ये 36 धावांवरती रोखलं श्री 11 संघाला आणि 37 धावांचं टार्गेट त्यांना चेस करायचं आहे. 37 रिक्वायर्ड इन 13 बॉल्स. सलामीची जोडी मैदानामध्ये येते. गोलंदाजीसाठी मंगेश, तर सलामीची जोडी सागर गोसावी आणि सुयान मुकादम. पाहूया गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज मंगेश. कमी धावा आहेत आणि या धावा तुम्हाला 30 चेंडूंमध्ये डिपेंड करायचं आहे, तर तुम्हाला गोलंदाजी चांगली करावी लागणार आहे. जर सामना जिंकावाचं असेल तर तुम्हाला गोलंदाजी ही निश्चितच चांगली करावी लागणार आहे. डिपेंडिंग गोलंदाजी करावी लागणार आहे आणि चॅम्पियनसारखा खेळ तुम्हाला करावा लागणार आहे, कारण का 30 चेंडूंमध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त 36 धावा चेस करायच्या आहेत. मात्र क्रिकेट आहे मित्रांनो, काही होऊ शकतो. क्रिकेटमध्ये आपण अनेकदा पाहिलेलं आहे, अनेक संघ हे विजयाच्या जवळ असताना देखील पराभूत झालेले आहेत. सुयन आणि सागर स्ट्राईक एंडला, सागर नॉन स्ट्राईक एंडला सुयन. खराब चेंडू, त्याचा फायदा पाहूया घेता आलेला नाही आहे फलंदाज सागर याला. पंचांचा नोचा इशारा येतोय. खराब सुरुवात. आणि बघा, ज्यावेळेस तुम्हाला कमी धावा ह्या डिपेंड करायच्या असतात त्यावेळेस अशा प्रकारची गोलंदाजी ही तुमच्या संघासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. 1+1 अशा 2 धावा आणि फ्रीटचा
इशारा पंचांकडून आलेला आहे. संधी आहे इथे सुयन याला मोठा फटका खेळण्याची संधी चालून आलेली आहे. पहिल्या चेंडूवरती सुयन पाहूया फायदा घेतोय का. पुन्हा एकदा खराब चेंडू मात्र चांगला रिझल्ट. चेंडू जातोय लॉंग लेगच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार आणि पुन्हा एकदा बघा विमान तर आकाशात उडते मात्र इथे गोलंदाजी आकाशामध्ये करताना गोलंदाज मंगेश आता मात्र गोलंदाजी करू शकणार नाही या स्पर्धेमध्ये या मॅचमध्ये, कारण का 2 भीमर त्याच्या माध्यमातून हाताळण्यात आलेले आहेत. रिप्लेसमेंट गोलंदाज येतोय आता गोलंदाज ऋतिक. अशा प्रकारे 4+1 या 5 धावा 5 धाव्याने संघाची धावसंख्या जी जाते ती 7 वरती. फील्ड कंटिन्यू असणार आहे, कुठल्याही प्रकारचा फील्ड चेंज सुद्धा नसणार आहे याची नोंद घ्यायची. फील्ड सेटअप सेम असेल. सन्माननीय बंटी भगत यांचं शुभागमन झालेलं आहे. ग्रामपंचायत कोणगावचे सदस्य आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. वाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून या अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 8. बघा ज्या प्रकारे तुम्हाला धावा डिपेंड करायचे आहेत त्याच्या उलट इथे तुम्ही गोलंदाजी करतायत. खराब गोलंदाजी आतापर्यंत एकही चेंडू टाकून झालेला नाहीये. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. झेल होतोय का आणि इथे मात्र सहज सोप्पा झेल. कुठल्याही प्रकारची संधी इथे क्षेत्ररक्षकाकडून सुद्धा मिळत नाहीये. गोलंदाज सुद्धा खराब गोलंदाजी करत आहे आणि अशामुळे तुम्ही मॅच जिंकू शकत नाहीये. मित्रांनो तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल, त्याच जोडीवर तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण देखील करावं लागेल. बॅटने इथे मात्र चांगली धाव येते. 1 धाव धावसंख्या पुढे सरसावते 8. पुन्हा एकदा खराब चेंडू. पुन्हा एकदा पंचांचा वाईटचा इशारा येतोय. या अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 10 वरती. अतिशय खराब गोलंदाजीचा इथं नमुना पेश करताना श्री 11चा संघ. पुन्हा एकदा चेंडू हवेत. पुन्हा एकदा जातोय चेंडू मिड विकेटच्या रिजनला. चांगले क्षेत्ररक्षण तिथे, चांगली फेकी. मात्र तोपर्यंत संधी होती 2 धावा पूर्ण करून घेण्याची. 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 12 वरती. चांगली सुरुवात इथे म्हणावी लागेल. गरुडा देवा एक वेगळं नाव. इथे मात्र मोठा फटका. चेंडू जातोय सीमा पार. पाहूया स्क्वेअर लेगच्या वरून 1 बॉस. 4 धावांसाठी चौकार. आणि ज्या प्रकारची गोलंदाजीची अपेक्षा होती कर्णधाराला त्या प्रकारची गोलंदाजी मात्र इथे मैदानामध्ये करताना दिसत नाहीये. गोलंदाज मंगेश आणि ऋतिक ज्यांच्या माध्यमातून खराब गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली. मात्र सुरुवात जी झालेली आहे ती एक जबरदस्त सुरुवात. दोन्ही बॅटर सागर असेल सुयन असेल यांच्या माध्यमातून पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार. फलंदाज सागर. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. बीट होतो इथे बॅट्समन. कुठल्याही प्रकारचा बघा फुटवर्क तर बघायला मिळावता मात्र चेंडूवरती नजर आपल्याला पाहिजे तशी पाहायला मिळाली नाही. चेंडू निर्धाव जातो. इथे मात्र चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. गोलंदाज ऋतिक याच्या माध्यमातून आता मात्र चांगला चेंडू हाताळलाय. पुन्हा एकदा आपटलेला आहे. कट केलेला चेंडूला पॉईंटच्या वरून चेंडू जातो सीमा पार. 1 बाउन्स चौकार. चेंडू आणि त्याला पंच केला होता पॉईंटच्या वरून. चेंडू गेला 1 बाउन्स सीमा पार चौकार. चौकाराने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 22. गोलंदाज पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू उसळला नव्हता. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. पंचांची देखील एक वेगळी शैली. वाईटचा इशारा देण्याकरता पंच सुनीलजी म्हात्रे यांच्याकडून अवांतरचा इशारा. अवांतराने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 23. गोलंदाज तयार ऋतिक. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा खराब चेंडू. इथे मात्र गोलंदाजीमध्ये कुठल्याही प्रकारचं तालतम्य पाहायला मिळत नाहीये. पंचांचा पुन्हा एकदा अवांतरचा इशारा येतो. अवांतर धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 24 वरती. मला वाटलं प्रॅक्टिसचा खूप अभाव आहे गोलंदाजाकडे. कुठल्याही प्रकारची तालतम्य नाहीये. पुन्हा एकदा कट केलेल्या चेंडूला सरळ क्षेत्ररक्षका हातामध्ये होता. क्षेत्ररक्षक इथे झेल सोडतोय मात्र रनआउटच्या स्वरूपात असा नाही तर तसा कसा तरी आऊट झाला. चांगली गोष्ट इथे गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी.
रनआउटच्या स्वरूपात गडी बाद होतोय. पहिला हादरा बसतोय सुयन रूपामध्ये. सुयन खेळी संपुष्टात. पहिला हादरा संघाला बसतोय. गरुडा देवा. नवीन बॅटर मैदानामध्ये सागर पाटील. बघा एक सागर पाटील मॅन फ्रॉम खारबाव, बाहुबली या नावाने प्रसिद्ध. तशीच प्रकारची शरीरयष्टी दिसते, तशाच प्रकारची फटकेबाजी करावी लागणार आहे इथे फलंदाज सागर याला. मात्र समीकरण खूप सोपं आहे. इथून सागर गोसावी, सागर पाटील अशी सलामीची आता मैदानामध्ये जोडी. ग्रामपंचायत सदस्य मान्य श्री बंटीजी भगत यांचा सन्मान होताना सुजितजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपलं ममता सहकारी पतसंस्था आयोजित ममता चषक क्रिकेट स्पर्धा 2025 मध्ये सहर्ष स्वागत आहे. गोलंदाजीसाठी फैजान ज्याने चांगली खेळी होती, 4 धावांचं योगदान दिलं होतं. फलंदाजी करताना सिंगल डबलच्या स्वरूपात. गोलंदाजीमध्ये इथं मात्र त्यांना चांगली कमाल करावी लागणार आहे. बघा ज्या प्रकारे तुम्हाला सामना जिंकावा लागेल ना, त्यासाठी तुम्हाला विकेट्स एक गुच्छांमध्ये घ्यावे लागणार आहेत. फैजान चला स्पीडअप करायचं आहे प्लीज, खूप उशीर झालेला आहे. 14 धावांची आवश्यकता आहे इथून जिंकण्याकरता. 24 चेंडू 14 धावा. फैजान पुन्हा एकदा कट केलेला चेंडू जातो बॅटची एज लागून गलीच्या रूपामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 24 वरती. अजूनही इथून जिंकण्याकरता 13 धावांची आवश्यकता आहे. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल सागर गोसावी यांच्या माध्यमातून. आतापर्यंत 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज फैजान सागर गोसावी यांच्यासाठी. पुन्हा एकदा मोठा फटका चेंडूला पाठवून दिलेला आहे. सीमा रेषा पार 6 धावांसाठी टावरिंग षटकार. ज्या बॅटमधून हा षटकार येतोय, जबरदस्त फटका. षटकाराने खातं ओपन करतंय. जिंकण्याकरता फक्त धावा हवेत 7. पुन्हा एकदा चेंडू हवे ते मिड विकेटच्या रिजनला चेंडू जातोय. झेल होतोय का पाहूया. आणि इथे सागर पाटील जी खेळी संपुष्टात. इथे मात्र सागर पाटील याची खेळी संपुष्टात होते. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय दर्शन, ज्याने चांगली गोलंदाजी केली होती. दर्शन तोच गोलंदाज मैदानामध्ये आता फलंदाजी चांगली करावी लागणार आहे. मात्र समीकरण सोपं आहे. जिंकण्याकरता ज्या धावा हव्या आहेत त्या फक्त आणि फक्त 7. चला स्पीडअप करायचं आहे दर्शन प्लीज. 21 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. बघा सोपं समीकरण आहे इथे फलंदाजी करणाऱ्या संघाला. दर्शन फैजान दर्शनसाठी. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू फैजानाच्या माध्यमातून. चेंडू निर्धाव जातोय. डॉट चेंडूची समाप्ती. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे ती 30 वरती. 31. 6 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्यानंतर षटकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट. चांगली गोलंदाजी षटकार खाल्यानंतर सुंदर फटका. इथे मात्र टिपिकल पॉवर प्लेचा फटका. चांगला फटका दर्शनाच्या माध्यमातून. चेंडू जातोय सीमा पार चौका. राहायचं साई माऊली विपक्ष प्रयागराज. साई माऊली संघाने हा सामना संपल्यानंतर त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला फैजान गोलंदाजीसाठी तयार. सामना करेल दर्शन. पुन्हा एकदा मोठा फटका दर्शन याच्या बॅटमधून आणि मॅच फिनिश. 6 धावांसाठी षटकार.
ठरतोय